99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी केंद्रानं मंजुरी दिली। त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आणि उत्पादकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। गुजरातमधल्या पांढऱ्या कांद्याची निर्यात बंदी हटवल्यानंतर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांनी तीव्र नाराजी वर्तवली होती। त्यामुळे केंद्र सरकारने आता महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस मंजुरी दिली। मात्र निर्यातीसाठी दिलेली मंजुरी पुरेशी नसून हा फक्त राजकीय निर्णय असल्याची टीका विरोधक करत आहेत। जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार धडाधड आता पराभूत होणार अशी लक्षणं दिसायला लागली, मग सरकार जागे झालं। आधी गुजरातमधला पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी 2,000 टनाला परवानगी दिली। त्यावर चोही बाजूनी टीका टिप्पणी सुरू झाल्यानंतर आता 99,000 टन कांदा निर्यातीस परवानगी दिली। निर्यातीला परवानगी द्यायची आहे तर त्याला अट कशाला घालता? विरोधकांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही आहे। आपला एक मुद्दा संपला याचं दुःख आहे त्यांना, शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही याचं दुःख आहे। त्यामुळे खरं तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता की बाबा आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे। त्यांनी आनंद नाही व्यक्त केला, ते दुःख व्यक्त करतायत। त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही, त्यांना केवळ राजकारण करायचं। तुम्हाला माझं उदाहरण या ठिकाणी दाखवतो। 9 जानेवारीला या ठिकाणी कांदा माझा 1350 रुपये विकला गेला। जर तेव्हाच निर्यात बंदी उठवली असती तर हा कांदा माझा 3,500 रुपये ते 4,000 रुपयेपर्यंत गेला असता। म्हणजे क्विंटलला कमीत कमी 2,000 रुपये ते 2,500 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। या निर्णयाचं मी स्वागत करतो, परंतु मागील काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी अक्षरशः कांदा रस्त्यावर टाकून बसलेला होता। पण या आता इलेक्शन तोंडावर पाहून ह्यांनी जे निर्णय घेतलेला आहे हे अतिशय, हेच जर निर्णय काही मागील दिवसांमध्ये जर घेतलं असतं तर या बऱ्याच याचा फायदा लोकांना, शेतकऱ्यांना झाला असता। डायरेक्ट एक्सपोर्ट ओपन केलं पाहिजे आणि सर्वसामान्य जे एक्सपोर्टर आहे त्यांच्या मार्फत जर कॉम्पिटिशन होऊन एक्सपोर्ट झालं तर याचा 100% बेनिफिट हा आपल्या शेतकरी बांधवांना मिळेल। खरीपाचा कांदा निघाल्यानंतर 8 डिसेंबर 2023ला केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली। त्यामुळे कांद्याचे भाव कोसळले होते। तेव्हापासून अनेकदा शेतकऱ्यांनी निर्यात बंदी हटवण्याची मागणी केली। मात्र किती कांदा निर्यात व्हावा याची अट ठेवल्यानं शेतकऱ्यांनी या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि या भागातले स्थानिक आमदार हे दिल्लीला गेले होते आणि 2.5 लाख मेट्रिक टन कांदा हा त्यावेळी 24 रुपयाने खरेदी केला जाणार असं सांगण्यात आलं होतं। हे त्यावेळी ज्यांनी पोस्ट टाकली आणि अगदी जपानवरून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं होतं, त्यांनी खरोखर एकदा जनतेसमोर येऊन सांगावं की यातला 2.5 लाख मेट्रिक टन मधला खरोखर किती टन कांदा हा 24 रुपयांनी त्यावेळी खरेदी झाला। या संपूर्ण काळामध्ये 2 डिसेंबर पासून ते आत्तापर्यंत काही हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालंय, या नुकसानीला नेमकं जबाबदार कोण? थोड्या प्रमाणात निर्यात खुली होती, आज 1 लाख मेट्रिक टन वाढवलंय। भविष्यात ही मर्यादा वाढेल आणि हे सरकारच आहे की ज्यांनी कांद्यावर प्रचंड मोठं काम केलं आहे। 5 वर्षात वेगवेगळे पर्याय शेतकऱ्यांपुढे उभे केलेत। मला असं वाटतं की याच्यावरही सरकार सकारात्मकच आहे। फक्त विरोधकांकडे आज बोलायला कुठलाही मुद्दा नाही आणि म्हणून एखाद्या प्रश्नावर सरकारने निर्णय घेतला तर तो आपल्याकडे होऊ शकतो का हा विचार न करता उगाच विरोध करणार। परंतु त्यांनाही जाणीव आहे की कांदा प्रश्नावर मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात काम चांगलंच केलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।